Hello students, in this video we are going to discuss diffraction of light and its types. First one is Fraunhofer diffraction and second one is Fresnel diffraction. Then Fraunhofer diffraction at a single slit. The next point is distances of maxima and minima from the central bright point, and the last one is width of the central bright fringe. Okay, first of all we will see what is mean by diffraction and types of diffraction. Okay, आता याची डेफिनेशन काय बघा. The phenomenon of bending of light around edges of obstacles in its path and enter into regions where shadows are expected on the basis of geometrical optics is called as diffraction of लाईट. आता डिफ्रॅक्शन ऑफ लाईट कशाला म्हटलं जातं तर एक्स्ट्रीमली स्मॉल ऑब्जेक्टवरती किंवा एजेसवरती म्हणजे ब्लेडची वगैरे जी एज असते शार्प त्या एजवरती जर लाईट रेज इन्सिडंट झाले तर ते आपल्याला त्या ठिकाणी बेंड झालेले बघायला मिळतात आणि त्या ऑब्स्टॅकलची जी जॉमेट्रिकल शॉडो असते जॉमेट्रिकल ऑप्टिक्सनुसार त्या ऑब्स्टॅकलची जी शॉडो असते त्याच्यामध्ये हे बेंड झालेले रेज आपल्याला काय झालेले बघायला मिळतात इन्सिडंट झालेले बघायला मिळतात. आणि ही जी फेनॉमेनॉन आपल्याला दिसते ना या फेनॉमेनॉनला काय म्हटलं जातं डिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हटलं जातं. आता डिफ्रॅक्शन इज नोटिसेबल ओनली व्हेन द साईज ऑफ द ऑब्स्टॅकल ऑर स्लिट्स इज ऑफ द ऑर्डर ऑफ द वेवलेंथ ऑफ लाईट. म्हणजे डिफ्रॅक्शन आपल्याला केव्हा दिसू शकतं तर ज्या ऑब्स्टॅकलवरती किंवा स्लिटवरती हा लाईट पडतोय ना त्या लाईटची वेवलेंथ जी आहे त्या वेवलेंथची कम्पॅरेबल साईज ही त्या ऑब्स्टॅकलची किंवा स्लिटची असेल तरच आपल्याला डिफ्रॅक्शन जे आहे ते काय होऊ शकतं दिसू शकतं. ओके, आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे टाईप्स ऑफ डिफ्रॅक्शन. आता डिफ्रॅक्शनचे दोन टाईप्स पडतात. देअर आर टू टाईप्स ऑफ डिफ्रॅक्शन्स. त्याच्यामधला पहिला जो आहे इट इज कॉल्ड ॲज फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. आता याची डेफिनेशन काय आहे बघा. इफ द डिस्टन्सेस बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट द ऑब्स्टॅकल ऑर स्लिट कॉजिंग द डिफ्रॅक्शन अँड द स्क्रीन फॉर व्ह्यूइंग द डिफ्रॅक्शन पॅटर्न आर व्हेरी लार्ज द डिफ्रॅक्शन इज कॉल्ड फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. म्हणजे याला फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन म्हटलं जातं. म्हणजे काय बघा याचा अर्थ काय होतो तर द डिस्टन्सेस बिटवीन म्हणजे डिस्टन्स कुणामधलं डिस्टन्स आहे द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. आता या ठिकाणी प्रायमरी सोर्स ऑफ लाईट काय असणार आहे तर एक तर ऑब्स्टॅकल असेल किंवा स्लिट असेल की ज्याच्यामुळे डिफ्रॅक्शन ही फेनॉमेनॉन काय होणार आहे घडणार आहे. तो ऑब्स्टॅकल किंवा स्लिट आणि स्क्रीन की ज्या स्क्रीनवरती आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न काय होणार आहे दिसणार आहे यांच्यामधलं डिस्टन्स हे जर लार्ज असेल तर जे डिफ्रॅक्शन आपल्याला दिसतं त्या डिफ्रॅक्शनला फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. सिम्पल डेफिनेशन आहे बघा. डिफ्रॅक्टिंग सिस्टम आणि स्क्रीन ऑन विच द डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्झर्वड यांच्यामधलं डिस्टन्स हे जर लार्ज असेल तर अशा डिफ्रॅक्शनला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन. ओके, आता फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स हा लार्ज डिस्टन्सवरती आहे त्याच्यामुळे इन्सिडंट होणारं जे वेव फ्रंट आहे ऑब्स्टॅकलवरती इन्सिडंट होणारं जे वेव फ्रंट आहे ते आपल्याला प्लेन असलेलं बघायला मिळेल. सोर्स पॉईंट सोर्स असू दे किंवा लिनियर सोर्स असू दे तो इन्फिनिटी डिस्टन्सला आहे. याचा अर्थ त्याच्यापासून इन्सिडंट होणारं निघणारं जे वेव फ्रंट आहे की जे ऑब्स्टॅकलवरती येऊन इन्सिडंट होईल ते प्लेन वेव फ्रंट असणार आहे. ओके, याच्यानंतर ना दुसरा टाईप जो पडतो त्या टाईपला दुसरा डिफ्रॅक्शनचा टाईप इट इज कॉल्ड ॲज फ्रेशनल डिफ्रॅक्शन. आता फ्रेशनल डिफ्रॅक्शन कशाला म्हणायचं तर ह्याच्या बरोबर उलटी डेफिनेशन आहे बघा. इफ द डिस्टन्सेस बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट the obstacle or slit causing the diffraction and the screen for viewing the diffraction pattern are much smaller the diffraction is called Fresnel diffraction. म्हणजे जर हे डिस्टन्स व्हेरी लार्ज असेल तर त्याला फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन म्हणायचं आहे आणि जर हे डिस्टन्स एक्स्ट्रीमली स्मॉल मिनिमम असेल समजा तर त्या डिफ्रॅक्शनला फ्रेशनल डिफ्रॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे स्लिट किंवा ऑब्स्टॅकल
आणि स्क्रीन की ज्याच्यावरती आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न बघणार आहे, या दोन्हीमधलं डिस्टन्स हे मच स्मॉलर जर असेल तर त्या डिफ्रॅक्शनला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज फ्रेशनल डिफ्रॅक्शन. आता फ्रेशनल डिफ्रॅक्शनमध्ये सोर्स हा फायनाईट डिस्टन्सवरती असतो, त्याच्यामुळं इन्सिडंट होणारं जे वेवफ्रंट आहे इट मे बी सिलेंड्रिकल ऑर स्पेरिकल डिपेंडिंग ऑन द सोर्स. जर पॉईंट सोर्स असेल तर इन्सिडंट होणारे वेवफ्रंट हे स्पेरिकल असणार आहे, आणि जर लिनियर सोर्स असेल तर इन्सिडंट होणारं वेवफ्रंट हे कसलं असणार आहे, सिलेंड्रिकल असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट वी विल सी फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिट. म्हणजे सिंगल स्लिटमुळं क्रिएट होणारं फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता स्क्रीनवरती जी डायग्रॅम दिसते या डायग्रॅममध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आता बघा काय काय दाखवलं ह्या डायग्रॅममध्ये. एस जो आहे इट इज द सोर्स ऑफ लाईट, हा सोर्स ऑफ लाईट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर वाय डॅश हे जे दाखवलं आहे इट इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. आता कॉन्व्हर्जिंग लेन्समधून इमर्ज होणारं जे बीम असणार आहे त्याच्यापासून आपल्याला प्लेन वेवफ्रंट मिळेल, आणि ते प्लेन वेवफ्रंट ए बी या स्लिटवरती काय केलेलं आहे, इन्सिडंट केलेलं आहे. त्याच्यानंतर ना ए बी स्लिटमधून जी लाईट पुढं जाईल डिफ्रॅक्ट होऊन, ती फोकस करण्यासाठी दुसरं लेन्स या ठिकाणी वापरलेलं आहे जे आपण MN डिनोट करतो. हे सुद्धा कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे, आणि त्या कॉन्व्हर्जिंग लेन्सच्या फोकल प्लेनवरती स्क्रीन ठेवलेला आहे की ज्या स्क्रीनवरती आपल्याला डिफ्रॅक्शनचा जो पॅटर्न आहे डिफ्रॅक्टेड रेजमुळे क्रिएट झालेला तो आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे, पाहायला मिळणार आहे. आता याचं जे डेरिवेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. ओके, बघा स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते ती डायग्रॅम आणि जी स्लाइड मूव्ह होत्या त्या स्लाइडवर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं बघा, फिगर शोज अ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट एस at the focus of a converging lens. The emerging plane wavefronts are incident on the diffracting element, that is the slit. Emerging beam is incident on another converging lens that focuses the beam on the screen किंवा on a screen. Okay. आता पुढे काय म्हटलं बघा, लेट ए बी ने जी डिनोट केली आहे ती म्हणजे काय आहे, तर इट इज अ विड्थ ऑफ अ स्लिट, दॅट इज ए बी इज इक्वल टू स्मॉल ए विच इज कॉल्ड ॲज विड्थ ऑफ अ स्लिट. ओ बी द सेंटर ऑफ द विड्थ, ती ए बी जी स्लिट आहे त्याचा सेंटर जो आहे तो आपण ओनी या ठिकाणी डिनोट केला आहे. द स्क्रीन इज केप्ट ऑन द फोकल पॉईंट ऑफ द लेन्स. MN हे जे लेन्स आहे त्याच्या फोकल पॉईंटवरती स्क्रीन या ठिकाणी काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. अँड दॅर फॉर वी कॅन राईट एफ इज नियरली इक्वल टू डी. म्हणजे फोकल लेंथ जी असणार आहे ती डी एवढी असणार आहे. अँड डी म्हणजे काय आहे, तर इट इज द डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन. अँड दिस डी इज व्हेरी 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 ग्रेटर दॅन ए. म्हणजे स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे कॅपिटल डी हे स्लिट विड्थ जे आहे स्मॉल ए ना आपण दाखवते त्याच्यापेक्षा खूप जास्त असलेलं आपल्याला या ठिकाणी काय होते, पाहायला मिळते. आता पुढे काय म्हटलं बघा, rays parallel to the axis from all points from A to B are focused at the central point PO. Thus, all these rays must be having equal optical paths. Hence, all these arrive at PO with the same phase and produce constructive interference at PO, and therefore PO is a bright point. ह्याचा अर्थ काय होतो बघा, तर ए बी स्लिटचे आपण जर दोन भाग केले ए ओ आणि ओ बी, तर अप्पर हाफ ओ एमधून पी ओ या पॉईंटपर्यंत येणारे जे रेज आहेत आणि लोअर हाफ ओ बीमधून पी ओ या ठिकाणी येणारे रेज आहेत, ह्यांना ट्रॅव्हल करावा लागणारा जो पाथ आहे पी ओ या ठिकाणी येण्यासाठी तो सेम आहे. याचाच अर्थ त्यांच्या पाथमधला डिफरन्स जो आहे तो 0 असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचमुळं पी ओ या ठिकाणी येणारे जे या सर्व लाईट वेव्ज आहेत त्या इन फेजमध्ये असलेल्या बघायला मिळतात. त्यांचा जो फेज आहे तो सेम असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या जर इन फेजमध्ये येत असतील त्या ठिकाणी एकत्र, तर त्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जो आहे तो काय झालेला पाहायला मिळतो, क्रिएट झालेला पाहायला मिळतो. आणि पी ओ हा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ब्राईट पॉईंट क्रिएट झालेला पाहायला मिळतो. आता पुढं काय म्हटलं बघा,
इन द केस ऑफ पॉईंट पी, आता पॉईंट पी हा वरती आपण दाखवला आहे पी ओच्या वरती, त्या पॉईंटच्या बाबतीमध्ये बघा ॲट अँग्युलर पोझिशन थीटा, म्हणजे थीटा एवढ्या अँग्युलर पोझिशनवरती आपण पी हा पॉईंट त्या ठिकाणी डिनोट केला आहे. द ऑप्टिकल पाथ्स फ्रॉम ए टू बी आर नॉट सेम. आता ए पासून निघणाऱ्या लाईट वेव्ज आणि बी पासून निघणाऱ्या लाईट वेव्ज यांना पी पर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅव्हल करावा लागणारा पाथ हा सेम नाही आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणाहून निघणाऱ्या लाईट वेव्जना वेगवेगळा पाथ जो आहे तो काय करावा लागतोय, ट्रॅव्हल करावा लागतोय. द पाथ्स ऑफ रेज बिटवीन ए बी अँड ए सी आर रिस्पॉन्सिबल फॉर द नेट पाथ डिफरन्स. ए बी आणि ए सी यांच्यापासून निघणारा यांच्यामधला जो पाथ आहेत ए बी आणि ए सी मधला, हा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, तर नेट पाथ म्हणजे पी पॉईंटला येणाऱ्या लाईट वेव्हजमधला जो पाथ डिफरन्स आहे त्याच्यासाठी. ओके, देअरफॉर द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज इन बी सी, ओके, म्हणजे बी सी मधल्या एक्स्ट्रीम रेजसाठी किंवा द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज म्हणजे ए पासून निघणारा रे आणि बी पासून निघणारा रे जर आपण घेतला तर हे दोन एक्स्ट्रीम रेज झाले इथून निघणारे, त्यांच्यामधला जर पाथ डिफरन्स आपण घेतला तर तो किती असणार आहे, बी सी एवढा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता ट्रँगल ए सी बी हा राईट अँगल ट्रँगल होतो, ए बी हा हायपोटेन्युस होतो, बरोबर. आणि त्याच्यामुळं आपल्याला फ्रॉम फिगर आपल्याला असं लिहिता येतं, साइन थीटा इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय ए बी, आणि ए बीची किंमत आहे स्मॉल ए, म्हणून आपण असं लिहू शकतो साइन थीटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए अँड देअरफॉर बी सी इज इक्वल टू ए साइन थीटा. आता आपण काय कन्सिडर करतोय पहा, लेट ए साइन थीटा इज इक्वल टू लॅमडा, म्हणजेच बी सीची जी किंमत आहे ती आपण लॅमडा एवढी कन्सिडर करतोय. लॅमडा म्हणजे त्या लाईटची काय आहे, वेवलेंथ आहे. अँड इफ के इज द मिड पॉईंट ऑफ ए सी, ए सीचा मिड पॉईंट हा जर के एवढा असेल तर आपल्याला डायग्रॅममध्ये पहा ओ के हे जे डिस्टन्स आहे ते बी सीच्या अर्धा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आपण ओ के बरोबर काय लिहू शकतो, 1/2 इंटू बी सी अँड विच इज इक्वल टू बी सीची किंमत आपण टाकली वरची लॅमडा, तर ओके बरोबर आपल्याला लिहिता येतं लॅमडा डिवायडेड बाय 2. आता याच्यावरनं आपल्याला काय सांगता येतं बघा, दस द पाथ डिफरन्स बिटवीन ए पी अँड ओ पी, ए पी आणि ओ पी यांच्यामधला पाथ डिफरन्स जर आपण घेतला, ए पासून निघणारे रे जो ए पासून पी पर्यंत जातोय आणि ओ पासून निघणारा रे जो पी पर्यंत जातोय यांच्यामधला पाथ डिफरन्स आपण घेतला तर तो आपल्याला लॅमडा बाय 2 असलेला पाहायला मिळतो. आणि यांच्यामधला पाथ डिफरन्स जर लॅमडा बाय 2 असेल तर ह्या दोन्ही पॉईंटपासून निघणारे रे जे पी पॉईंटला जात आहेत ते आउट ऑफ फेजमध्ये असतील, आणि आउट ऑफ फेजमध्ये असतील तर त्या ठिकाणी कुठला इंटरफेरन्स घडतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घडतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला पी पॉईंटला डार्कनेस जो आहे तो क्रिएट झालेला पाहायला मिळतो. दस ऑल पेअर्स ऑफ पॉईंट्स बिटवीन ए ओ अँड ओ बी, ए ओ आणि ओ बी ह्या दोन्ही पेअरपासून निघणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आहेत विल प्रोड्यूस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ॲट पॉईंट पी. दिस मेक्स पॉईंट पी टू बी द फर्स्ट मिनिमम, आणि त्या ठिकाणी पहिला डार्कनेस आपल्याला क्रिएट झालेला पाहायला मिळतो ज्याला फर्स्ट मिनिमम असं काय केलं जातं, म्हटलं जातं. हेन्स ॲट द लोकेशन ऑफ nth मिनिमा, आता हीच कंडिशन आपल्याला लिहिता येते बघा, पाथ डिफरन्सची कंडिशन आपण लिहितोय nth मिनिमासाठी, द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज इज, आता पाथ डिफरन्स किती आहे तर ए साइन थीटा, आणि तो किती असला पाहिजे, इट इज प्लस मायनस एन लॅमडा, वेअर एन इज स्टार्टिंग फ्रॉम प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 या पद्धतीनं. ओके, आता हा पाथ डिफरन्स जर प्लस मायनस एन लॅमडा असेल तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिनिमा क्रिएट झालेला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके, दिस इज द कंडिशन फॉर द मिनिमा. याला इक्वेशन नंबर देतोय आपण 1. इफ वी ॲझ्युम द मॅक्झिमा टू बी इन बिटवीन द रिस्पेक्टिव्ह मिनिमा, आता आपण जर असं ॲझ्युम केलं की मॅक्झिमा जो आहे तर ह्या दोन मिनिमाच्या मध्ये घडतोय असं जर आपण कन्सिडर केलं, वी कॅन राईट द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द nth मॅक्झिमा. मग nth मॅक्झिमासाठी दोन एक्स्ट्रीम रेजमधल्या पाथ डिफरन्सची कंडिशन आपल्याला कशी मांडता येते, तर ए साइन थीटा इज इक्वल टू प्लस मायनस इन ब्रॅकेट एन plus 1/2 into lambda, where n is again starting from plus minus 1 plus minus 2 plus minus 3 in this way. ओके, तर ही जी आहे ती मॅक्झिमासाठीची कंडिशन आहे, इक्वेशन नंबर 2 ना आपण जी दाखवली ती, आणि इक्वेशन नंबर 1 जी आपण दाखवतोय ती मिनिमा सेकंडरी मिनिमासाठीची कंडिशन आहे. ओके,
Next point we will see is distances of minima and maxima from the central bright point. म्हणजे मॅक्झिमाचं आणि मिनिममचं सेंट्रल ब्राईट पॉईंट पासूनचं डिस्टन्स काढण्यासाठीची एक्सप्रेशन आपल्याला काय आहे ती पाहिजे. ओके, काय म्हटलं बघा, वी नो कॅपिटल डी इज ग्रेटर 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 दॅन ए, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन स्लीट अँड स्क्रीन is much greater than the width of the slit, that is small a. Hence the angle theta is very small. If it is expressed in radian, we write मग थीटा खूप लहान असेल आणि थीटा खूप लहान असेल तर आपल्याला काय लिहिता येतं, साइन थीटा इज नियरली इक्वल टू टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. आणि डायग्रॅममध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला टॅन थीटा मांडता येतो वाय डिवायडेड बाय डी, वेअर वाय इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉईंट, दॅट इज PPO. हे जे डिस्टन्स आहे ते आपण वायनं डिनोट करतोय आणि कॅपिटल डी म्हणजे स्लीट आणि स्क्रीन यांच्यामधलं जे आहे ते डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळतं थीटा इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय डी, वेअर वाय बी द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉईंट. याच्यानंतर आपल्याला काही क्वांटिटीज आपण या ठिकाणी मानतोय. त्यातली पहिली क्वांटिटी काय बघा, वाय एन डी. आता याच्यामधला वाय म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट आहे, एन स्टँड्स फॉर यंत आणि डी स्टँड्स फॉर डार्क पॉईंट. ओके, देअरफॉर वाय एन डी म्हणजे काय असणार आहे, इट इज डिस्टन्स ऑफ यंत डार्क पॉईंट फ्रॉम सेंट्रल ब्राईट पॉईंट. म्हणजे यंत डार्क बँडचं सेंट्रल ब्राईट पॉईंटपासूनचं जे डिस्टन्स आहे ते आपण वाय एन डीनं डिनोट करतोय. अँड वाय एन बी म्हणजे काय असणार आहे, इट इज डिस्टन्स ऑफ यंत ब्राईट पॉईंट. ओके, डीच्या ऐवजी आपण बी घेतोय, डी स्टँड्स फॉर डार्क, बी स्टँड्स फॉर ब्राईट. डिस्टन्स ऑफ यंत ब्राईट पॉईंट फ्रॉम सेंट्रल ब्राईट पॉईंट. ओके, आता वरती जे आपण इक्वेशन दिलं थीटा इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय डी आणि वरती जे आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे ए साइन थीटा इज इक्वल टू प्लस मायनस एन लॅमडा, त्याच्यावरून आपल्याला लिहिता येतं साइन थीटा इज इक्वल टू n lambda divided by a, and as theta is very small we can write sin theta is equal to theta. म्हणजे ते इक्वेशन आपल्याला असं मिळतं थीटा इज इक्वल टू n lambda divided by a. आणि इथं जे इक्वेशन आपण लिहिले थीटा बरोबर y डिवायडेड बाय डी, त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो बघा, थीटा एन डी इज इक्वल टू वाय एन डी डिवायडेड बाय डी इज इक्वल टू n lambda डिवायडेड बाय a. ओके, आणि त्याच्यावरून आपल्याला वाय एन डी इज इक्वल टू लिहिता येतं n lambda into capital D divided by A, and which is equal to n into capital W. आता W ह्याला इक्वेशन नंबर देतोय आपण 3. आता W म्हणजे काय आहे या ठिकाणी, तर W इज इक्वल टू लॅमडा डी डिवायडेड बाय ए आपण घेतो या ठिकाणी. ओके, आता फॉर यंत ब्राईट पॉईंटसाठी थीटा एन बी कसा आपल्याला लिहिता येईल, तर थीटा एन बी इज इक्वल टू वाय एन बी डिवायडेड बाय डी इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2 जे वरती आपण लिहिले त्याच्यावरून आपण लिहितोय बघा हे इन ब्रॅकेट n प्लस 1/2 इंटू लॅमडा डिवायडेड बाय ए. ही थीटाची किंमत काढतोय आपण त्या इक्वेशनवरून, इक्वेशन नंबर 2 वरून, आणि दोन्ही इक्वल दाखवतोय आपण. त्याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, तर वाय एन बी इज इक्वल टू n प्लस 1/2 इंटू लॅमडा डी डिवायडेड बाय ए, अँड विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट n प्लस 1/2 इंटू डब्ल्यू. ह्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 4. वेअर डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यू बरोबर आपण काय घेतलंय, लॅमडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए इज सिमिलर टू द फ्रिंज विड्थ इन द इंटरफेरन्स पॅटर्न. इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये फ्रिंज विड्थचं जे इक्वेशन आपल्याला मिळतं तसंच हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हेन्स आल्सो इट इज द डिस्टन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस ऑर कॉन्झिक्युटिव्ह डार्क फ्रिंजेस. या ठिकाणी सुद्धा हे कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजमधलं किंवा कॉन्झिक्युटिव्ह डार्क फ्रिंजमधलं डिस्टन्स आहे, एक्सेप्ट फॉर द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. सेंटरची जी ब्राईट फ्रिंज आहे ती मात्र या ठिकाणी आपण सोडतोय, त्याच्यासाठी हे इक्वेशन आपण अप्लाय करू शकत नाही. ओके, दिस इज द एक्सप्रेशन फॉर द डिस्टन्सेस ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉईंट. ओके, and the last point in this video we will see width of the central bright fringe. म्हणजे सेंटरला डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंटरला जो ब्राईट बँड दिसतो त्याची विड्थ किती असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज
इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन आयदर साइड्स. म्हणजे सेंट्रल ब्राईट बँडच्या किंवा फ्रिंजच्या दोन्ही बाजूला असणारे जे फर्स्ट डार्क बँड्स आहेत त्यांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे म्हणजेच काय असणार आहे, विड्थ ऑफ सेंट्रल ब्राईट बँड असणार आहे. आणि ती किती असते, देअरफॉर विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज इक्वल टू WC इज इक्वल टू 2 टाइम्स Y1D. आता Y1D स्टँड्स फॉर इट इज द डिस्टन्स ऑफ फर्स्ट डार्क बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राईट पॉईंट. ओके, आणि दोन्ही बाजूचं आहे म्हणून आपण ते 2 टाइम्स घेतोय. देअरफॉर 2 टाइम्स Y1 इंटू D. आणि इक्वेशन नंबर 3 जे आपण वरती मांडलेलं आहे पहा, इक्वेशन नंबर 3 आपण काय मांडलंय, YND इज इक्वल टू N लॅम्बडा इंटू कॅपिटल D डिवायडेड बाय A. ओके, म्हणजेच N इंटू W आपण लिहितोय. देअरफॉर Y1D म्हणजे Nची किंमत जर तुम्ही फर्स्ट डार्क बँड घेत असाल तर Nची किंमत होणार 1 आणि YND बरोबर आपल्याला काय लिहिता येतं मग इट इज इक्वल टू ओनली W. ओके, त्याच्यामुळे Y1D साठी आपण फक्त W घेतले, 2 आहे तसा ठेवला आहे आणि Wची किंमत जी आहे ती आपल्याकडे आहे इट इज लॅम्बडा इंटू कॅपिटल D डिवायडेड बाय A. आणि ती जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला सेंट्रल ब्राईट फ्रिंजची विड्थ मिळते WC इज इक्वल टू 2 इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल a. ओके.